नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते की सर ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ग्राउंड झालं, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली ॲक्सिलेंटमध्ये म्हणा किंवा सेकंड ग्रुपमध्ये म्हणा, तर त्यांचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते. तर आपल्यासोबत हे विद्यार्थी यांनी जे ॲक्सिलेंटमध्ये रनिंग या ठिकाणी काढलेली आहे, तर अंदरची या ठिकाणी प्रोसेस काय चालू आहे, त्याचबरोबर एका बॅचमध्ये यांचे किती मुलं सोडले, एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, त्याचबरोबर ॲक्सिलेंटचा काय टायमिंग दिला जात आहे, सेकंड ग्रुपसाठी काय टायमिंग या ठिकाणी दिला जात आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते कागदपत्र लागत आहे, उंची किती त्या ठिकाणी घेतल्या जात आहे, तर संपूर्ण माहिती यांच्या ग्राउंडचा संपूर्ण अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. रनिंग काढल्यावर समोरची पुढची काय काय त्या ठिकाणी प्रोसेस आहे, कोणकोणत्या तुम्हाला चुका करायच्या नाही, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर जेव्हा तुमचा जे एंट्रीचा जो टाइम होता, तर तुम्हाला गेटच्या अंदर एंट्री किती वाजता त्या ठिकाणी देण्यात आली? मला एंट्री दिली 9 वाजता. 9 वाजता म्हणजे उभे त्या ठिकाणी. आणि गेटाच्या अंदर किती वाजता घेतलं? 9 वाजतापासून घेतली त्यानं चालू केलं. आणि सर्वात अगोदर एंट्रीच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट चेक करत येईल? ऍडमिट कार्ड आणि आयडी प्रूफ, आधार कार्ड, नोटरी वगैरे. हे दोनच डॉक्युमेंट. तर आधार कार्ड आणि हॉल तिकीट गेट पाशी जे एंट्री होत आहे त्या ठिकाणी घेतलं जात आहे. आणि मागच्या वर्षी काय झालं होतं की मागच्या वर्षी 1600 मीटर रनिंग झाल्यावर त्यांनी उंची घेतली होती. तर यावर्षी काय चेंजेस आहे? यावर्षी चेंजेस असा आहे की जे 168 आहे म्हणजे 168च्या खाली आहे, सर्वात अगोदर उंची घेत आहे. ते 168च्या जे खाली आहे ते अलग बसून राहिले, आणि जे 168च्या वरती आहे त्याची पहिले रनिंग घेऊन राहिले 100-100ची बॅच, आणि त्याच्यानंतर जे उरलेले आहेत त्याची 7ची रनिंग होऊन राहिली. पण जेव्हा मेजर हाईट घेतात तेव्हा ते 168च्या अंदरचे काढून राहिले. मेजर हाईटले रनिंगले सबनले चान्स भेटून आला, म्हणजे याची हाईट कमी असली तरी ते रनिंग मारता येते. बरोबर आहे. आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी उंची मोजल्या जात आहे. उंची किती घेत आहे तिथं? उंची 170 वालेले मतलब कन्फर्म आहे, आणि 168 वालेले थोडा वेळ देतात, पण रनिंगचा चान्स देतात. आणि उंची झाल्यानंतर तुम्हाला मग कुठं त्या ठिकाणी बसून ठेवलं? पाणी भरपूर येत होतं, तर थोडंफार स्टेडियम मध्ये जागा वगैरे आहे, तर स्टेडियम मध्ये बसवलं होतं. तर किती वेळपर्यंत त्या ठिकाणी बसवण्यात येत आहे? ते 12 वाजेपर्यंत, 12-12:30 वाजेपर्यंत बसवतात, आणि त्याच्यानंतर प्रोसिजर चालू करतात. फर्स्ट बॅच 12 वाजता. आणि तुम्ही या ठिकाणी 9 वाजता गेटच्या अंदर एंट्री झाली होती, आणि तुमचं 1600 मीटर रनिंग किती वाजता स्टार्ट झालं होतं? रात्री आमचं झालं असेल 1 वाजता, रात्री 1 ते 1:30 वाजता. आणि जेव्हा जसे 12 वाजले तशी प्रोसेस झाली होती. सर्वात अगोदर हॉल तिकीट स्कॅन केले. आणि तुमच्या बॅचमध्ये किती मुलं या ठिकाणी सोडले? एका बॅचमध्ये 100 मुले. आणि ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले? त्यातले ॲक्सिलेंटचे घेतले 17, आणि गुडचे घेतले सेकंड ग्रुप. तर आणि ॲक्सिलेंटसाठी काय टायमिंग देण्यात येत आहे या ठिकाणी? ॲक्सिलेंटसाठी 5:30 आणि सेकंड ग्रुपसाठी 5:45. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो टाइम या ठिकाणी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी चालू आहे. आणि या विद्यार्थ्यांचा जे ग्राउंड झालेला आहे ॲक्सिलेंटमध्ये जे यांनी रनिंग काढलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही रनिंग काढली आणि जे विद्यार्थी त्या ठिकाणी रनिंगमध्ये कटले होते, तर त्यांना काय पुढची त्यांची प्रोसेस आहे? तिथून जे रनिंग मधून कटले त्याला अंदर घेतात, आणि ते सिटी बस हात घेतात आणि बॅग घेऊन सिटी बस मधून. आणि जेव्हा तुम्हाला तिथं तुम्ही रनिंग काढली, तर तुम्हाला कुठं त्यांनी नेलं होतं? आम्हाला बॅगा गिगा उचलल्या आणि तिकडे अंदर नेलं होतं पहिले त्यानं. मग ते ऍडमिट कार्डवर शिक्का वगैरे देतात, स्कॅन करतात, आपल्याला नाव घे विचारतात पूर्ण, शिक्का वगैरे देतात. फर्स्टचा आहे, सेकंडचा आहे बा, फर्स्ट वाल्याची बॅच अलग, सेकंड वाल्याची बॅच अलग. आणि अंदर जाऊन डॉक्युमेंट जे आहे ना, आधार कार्ड. सर्वात अगोदर उंच हे लॉंग जम्प वगैरे घेता येईल. ते झाले. सर्वात अगोदर हे रनिंग काढल्यानंतर लॉंग जम्प, झिगझॅग, पुलअप्स किती 20 पुलअप्स कशा घेताय म्हणजे पोरायचे? अप डाऊन म्हणजे पूर्णच वरत घेताय का असे? चलते, काही विषय नाही, म्हणजे थांबून घेताय. सीटअप पण आहे ना. आणि हे झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय होती त्या ठिकाणी?
पुढची प्रोसेस मग डॉक्युमेंटची होती, ते फॉर्म देतात. हा फॉर्म वगैरे लिहून घेतला जातात हा, आणि फोटो किती लागत आहे तिथं? फोटो 20 फोटो. हा म्हणजे ग्राउंडला 20 आणि मेडिकलला 20 टोटल. तर एक तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे की जेव्हा ग्राउंड असलं, ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढली त्यावेळेस 20 फोटो तुम्हाला लागणार आहे एका दिवशी, आणि जेव्हा तुम्ही मेडिकलला जाणार आहे मेडिकलच्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी 20 फोटो न्यावं लागणार आहे. आणि तुमचं ग्राउंड झालं तर तुम्हाला किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवलं? आम्हाला त्यानं म्हणजे पुरं आमचं ग्राउंड झालं 1:30 वाजता. 1:30 वाजतापासून त्याची जे डॉक्युमेंटची जी प्रोसिजर आहे, म्हणजे हाईट वगैरे मेजॉरिटी घेतात ना सगळी प्रोसिजर आमची 5 वाजेपर्यंत. 5 वाजेपर्यंत. हा मग 5 वाजतापासून मग ते ना बसून ठेवलं होतं. आणि डॉक्युमेंट तिथं ओरिजिनल लागत आहे काय? झेरॉक्स लागत आहे. झेरॉक्स आहे ना. तर डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते न्यायचे? 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी झालं, टीसी नसेल तर बोनाफाईड, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, बोनाफाईड, त्याचबरोबर हॉल तिकीट तुम्हाला न्यायचे, त्याचबरोबर तुम्हाला नोटरी न्यायचे, अनमॅरिड सर्टिफिकेट न्यायचं आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा न्यायचं आहे. आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत आहे का तिथं? ओरिजिनल पोलीसचं. आणि नोटरी पण कंपल्सरी. आणि अजून रहिवासी दाखला पण सरपंचाचा. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचे आहे. स्पोर्ट वगैरेची मागून आली, कोणतं नॅशनल सर्टिफिकेट, एनसीसी वगैरे डॉक्युमेंट लागत आहे ना, ज्याने एनसीसी केलं ते. झेरॉक्स किती घेतला जात आहे तिथं? एक. ओरिजिनल डॉक्युमेंट चेक नाही करत आहे, फक्त झेरॉक्स आहे की? झेरॉक्स. आणि ग्राउंड कसं आहे तुम्हाला काय वाटतं की जे आता उद्या या ठिकाणी ग्राउंड यायला विद्यार्थी येणार आहे त्यांना तुम्ही काय संदेश देणार आहे? कारण की भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा बुटानं धावा त्या ग्राउंडवर की बिना बुटाचा धावा. मला तर वाटतं की बुटानच धावा. काऊन की बिना बुटाचा जर धावलं ना तर पाय हे करतात. त्या ट्रॅकवर आहे पाणी, सिंथेटिकचं ग्राउंड आहे. बुटानं धावले तर बेस्ट आहे. आणि प्रॅक्टिस वाला बंदा जर असेल तर त्यांना आखरीपर्यंत धावत राहू, त्यानं धावत राहा, उमेद नाही सोडा, बरोबर, तर त्याचे निघून राहणार. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंड झाला आणि मेडिकलची तारीख तुम्हाला 1 दिवसानंतर दिलं लगेच दुसऱ्याच दिवशी. आज त्यांचं या ठिकाणी सर्व ग्राउंड वगैरे सगळं झालं, दुसऱ्या दिवशी त्यांचं या ठिकाणी तारीख देण्यात आली. तर अशा प्रकारे या ठिकाणी तारीख देण्यात येत आहे मेडिकलसाठी. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती. यारो नागपूर आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली. तर हा आलो हा दिसून राहिला. हा हा जमलो. टाकून टाकतो ना. बस आता